पुष्पा, ईशाचा काही फोन आला होता का ग? अहो बघा ना, मी नीट पोहोचलीये, सगळं ठीक आहे सांगायला सुद्धा फोन करू नये का तिने? आधीच तर तिचं डोकं नाही ताळ्यावर. डॉक्टरांकडून आल्यापासून किती डिस्टर्ब झालीये ती. थांब मीच करून बघतो. हो निमकर, ते डॉक्टर चांगले असतील ना? काय उपचार नीट नाही झाला तर ईशाचा त्रास तसाच राहील. अरे डॉक्टर, तुम्ही या ना, या या प्लीज बसा. पुष्पा पाणी आण ग. आणते हा, पाणी आणते. अरे तुम्ही उभे का? बसा ना, बसा. पुष्पा, हा हे ईशाचे डॉक्टर, डॉक्टर शेखर बिराजदार. नमस्कार. आणि हे त्यांचे असिस्टंट माने. नमस्कार. डॉक्टर साहेब, असं इतक्या रात्री अचानक येणं केलं? एक वेगळाच प्रकार घडलाय जो माझ्याही कल्पनेच्या पलीकडचा आहे. माने, मला क्लिनिक मध्ये ईशा भेटली तेव्हा ती म्हणाली की तिने मला पाहिले म्हणून. हा हो, म्हणजे माफ करा माने साहेब. अहो काय, आमची ईशा अशीच वागते हल्ली अधूनमधून. नाही तसं नाही नेमकं, पण ती जे बोलली ते खरं ऍक्च्युली. 25 वर्षापूर्वी मी एका हॉस्पिटलमध्ये काम करायचो. काय? होय. त्यावेळी माझ्या हातून एक मोठी चूक घडली होती. पैशाच्या मोहापायी मी दादासाहेब सरंजामे म्हणजे राजनंदिनीच्या वडिलांचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट बदलला होता. काय? ईशा जे म्हणत होती ते खरं आहे? हो, ती जे म्हणत होती ते खरं होतं. पण मला आश्चर्य या गोष्टीचं वाटतंय की वयाच्या 25शीत देखील न आलेली ईशा इतकी जुनी गोष्ट कशी काय सांगू शकते? तिला ही गोष्ट कशी काय कळली आणि इतक्या आत्मविश्वासाने ती कसं काय सांगू शकते हे सगळं? तुम्हाला हे माहित होतं का? नाही हो, तुमच्या इतकाच आम्हालाही हा धक्का आहे. ईशा घरातल्या घरात कशी हरवू शकते? ओके, व्हाय डोंट यू कॉल हर मॉम? मे बी ती परत तिच्या घरी गेली असेल. जस्ट कॉल हर. या. अरे माय फ्रेंड वहिनी, फ्रेंड वहिनी. कसे आहात भाऊजी? वहिनी, आय मिस्ड यू. तू कुठे होती? सगळं केवढं शोधलं आम्ही तुला. मी इथेच होते. अँड वन मोर थिंग वहिनी, तू पुन्हा जर का न सांगता असं घर सोडून गेलीस ना तर मी परत कधीच बोलणार नाहीये तुझ्याशी. मी पुन्हा असं कधीच करणार नाही. तुम्हाला सगळ्यांना सोडून मी पुन्हा कधीच जाणार नाही. हे घर माझंच आहे ना. सोनियाताई, सोनियाताई, आय एम सॉरी.
ओके. इट्स ओके. सोनियाताई, तुम्ही कशा आहात? या आय एम गुड. तू कशी आहेस? हे बघ, तुझ्यामुळे आम्हाला किती टेन्शन आलं होतं माहितीये. तुझ्या काळजीमुळे सगळेच डिस्टर्ब झाले होते. आईसाहेब, चुकलं माझं. आय एम सॉरी. मी परत असं नाही करणार. मी नाही जाणार घर सोडून आईसाहेब. दॅट्स ग्रेट. मला फक्त एवढंच म्हणायचं होतं की नेक्स्ट टाइम मात्र तू जेव्हा ब्रो इन लॉशी भांडशील आणि घरातून निघून जाशील तेव्हा मात्र आम्हाला पहिल्यांदा सांगायला हवंस. पण मला तुम्हाला सगळ्यांना भेटून खूप छान वाटतंय. आम्हाला पण खूप छान वाटतंय माय फ्रेंड वहिनी. बरं भाऊजी, मला सांगा, आपण परत क्रिकेट कधी खेळणार आहोत? क्रिकेट तू म्हणशील तेव्हा वहिनी. नाही तर मी काय म्हणतो, दादा परत आल्यावर आपण एक मस्त मॅचच खेळूया. विक्रांत सरंजामे वर्सेस ईशा सरंजामे. ते येण्यासाठी कशाला थांबायचं? आपणच खेळूया ना एखाद्या रविवारी. मस्त धमाल करू. येस. ईशा, तू पुन्हा आलीस ना? घरात चैतन्य आलं. पूर्वीपासून आपलं घर असंच होतं ना, उत्साहाने भरलेलं. नो 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 वहिनी, हे सगळं तू आल्यानंतर झालंय. हो ना आई साहेब? हो, अगदी बरोबर. आता हे घर असंच हसत खेळत ठेवायची जबाबदारी माझी. आता सगळं बदलेल जयदीप भाऊजी. अगं तू आल्यापासून ऑलरेडी सगळं बदललंय माय फ्रेंड वहिनी. आता उद्यापासून एक नवीन पर्व सुरू होणार आहे. जे तिच्या अशा विचित्र वागण्याचा अनुभव तुम्हाला याआधी कधी आला होता? नाही हो, आम्हाला असं कधीच काही जाणवलं नाही. नाही का हो? हो, कधीच नाही. हा, पण ईशानं जेव्हा तिच्या त्या स्वप्नाबद्दल सांगितलं तेव्हा मात्र आम्हाला वाटलं की ह्यात काहीतरी विचित्र आहे. अच्छा, म्हणजे राजनंदिनी सरंजामे यांचं आयुष्य ईशाला स्वप्नात दिसलं, बरोबर? हो, अगदी तिच्या मृत्यूपर्यंत. हो, म्हणूनच तर तुमच्याकडे घेऊन आलो ना तिला डॉक्टर. म्हणजे ईशा सांगत होती की जे स्वप्नात दिसलंय ते सगळं खरं आहे, पण आमचाच विश्वास बसत नव्हता. करेक्ट. इतकी वर्ष प्रॅक्टिस करतोय मी, पण अशी केस पहिल्यांदाच पाहतोय मी. ईशा जेव्हा आमच्या क्लिनिकमध्ये आली होती आणि ती मानेंशी ज्या प्रकारे वागली ते जेव्हा मानेंनी माझ्याकडे येऊन कन्फर्म केलं तेव्हा मला वाटलं की तुम्हाला ताबडतोब येऊन भेटायला पाहिजे. तुम्हाला काय वाटतं याविषयी? म्हणजे खरंच पुनर्जन्म आहे की काय? खूप मानसिक आजारांवर उपचार केले मी आतापर्यंत, पण कधी पुनर्जन्मावर विश्वास ठेवायची वेळ आली नव्हती. मी पुनर्जन्म मानत पण नाही, पण आता या केसची शहानिशा मात्र करायला हवी. सॉरी, म्हणजे अचानक न कळवता आम्ही तुमच्या घरी आलो. अहो नाही नाही, तसं काही नाही डॉक्टर साहेब. येतो आम्ही. या.
अहो डॉक्टरच इतके गोंधळलेले वाटले. आता काय म्हणायचं आता? पुष्पा, हं? ईशा म्हणजे राजनंदिनीचा पुनर्जन्म असेल? हॅलो सर. हा डॉक्टर आणि त्यांचा माणूस आत्ता ईशाच्या घरून निघाले सर. हो सर. काहीतरी गडबड आहे सर नक्कीच. हो नाही तर ह्या वेळेला ते कशाला येतील ना ईशाच्या घरी. हो सर. हो सर डीपमध्ये जावं लागेल सर. ओके सर. ओके सर मी लक्ष ठेवतो सर. चालेल सर. हॅलो आई. ईशा, अगं बाळा फोन नाही का करायचा पोचल्याचा? हा आम्हाला काळजी वाटली. आई अगं खरंच सॉरी. म्हणजे मला माहितीये मी अलीकडे वेगळी वागतेय, पण काय करू, डोक्यात वेगळेच विचार चालू असतात ग. मला सांग बाबा कसे आहेत? बाबा बरे आहेत, तुझीच काळजी करतायत. ऐक ना ईशा, तुझे डॉक्टर येऊन गेले होते घरी. डॉक्टर? पुष्पा, हं? बघू मी बोलतो. बाबांना देते हा फोन बाळा. ईशा बेटा कशी आहेस तू? बाबा डॉक्टर घरी का आले होते? मी जे सांगितलं तेच खरं आहे हे सांगायला ना. ईशा अगं काय बोलतेस तू? अहो काय झालं? काय म्हणतीये ती? चिडली नाहीये ना? बाबा तुम्हाला पटो अथवा ना पटो, सत्य हेच आहे की माझ्यात राजनंदिनी आहे. आमच्या दोघींची 2 रूप आहेत. ईशा. पण बाबा आत्मा एकच आहे. ईशा अगं काय बोलतेस? मी कधीच कोणाचं देणं ठेवत नाही. मग पूर्वजन्मीचं देणं तरी कसं ठेवेन मी? मला माझ्या आयुष्याचं ध्येय कळलंय बाबा. मला पूर्वजन्मीची देणी चुकती करायची. त्यासाठीच तर मी आली आहे. तुम्ही अजिबात काळजी करू नका माझी बाबा. अगं ईशा बेटा असं कसं? त्या घरात तू एकटी. बाबा मी इथे एकटी नाहीये. या घरातली सगळी माणसं माझी आहेत. हे घर माझं आहे. मी इथलीच आहे बाबा. अहो काय म्हणतीये ती? असं काय बोलतेस तू हे सगळं? इकडे एकच माणूस आहे ज्याने माझा विश्वासघात केलाय. मागच्या जन्मातही आणि ह्या जन्मी सुद्धा. तुम्ही काळजी करू नका माझी. आईलाही सांगा. मी फोन ठेवते आता. ईशा हॅलो हॅलो ईशा. अहो काय? ठेवला फोन. ग्रीन टी. थँक्यू. सो गुड मॉर्निंग. म्हणजे इट्स अ न्यू डे. थिंग्स आर चेंजिंग. जयदीप, तू काल नोटीस केलंस का ईशा आपल्या सगळ्यांशी कशी वागत होती? हा राईट सोनिया. आणि तू बघितलंस तिने माझ्या गालाला असा अचानक हात लावला ते. जणू मी तिच्याहून लहान आहे. म्हणजे असं या आधी कधी टच नव्हतं केलं तिने मला. अचानक झालाय हा बदल. एक्झॅक्टली. आणि तू बघितलंस का तिने मला अशी डायरेक्ट मिठी वगैरे मारली रे. ऍज इफ आय एम हर फ्रेंड. या क्वाइट स्ट्रेंज. पण बघ ना, हा सगळा चेंज तिच्यामध्ये केव्हापासून झालाय? जेव्हापासून ती आपल्या कुणालाही न सांगता तिच्या घरी गेली तेव्हापासून. आणि तेव्हा आपल्याला या गोष्टीचं आश्चर्यही वाटलं होतं की ईशा आपल्याशी असं कसं वागू शकते, राईट? आणि मग
त्यानंतर ती न सांगता घरी येते, विच इज अगेन अनलाईक ईशा. नंतर तूही ऑब्झर्व केलंस, मीही ऑब्झर्व केलं की ती बाकी सगळ्यांचीच खूप वेगळं वागत होती जयदीप, आणि तेही सहजपणे, राईट? हो ग सोनिया, नाही पण अचानक कसा काय झाला हा बदल? मी तोच विचार करतेय जयदीप. हाऊ इज दिस पॉसिबल अँड व्हाय इज दिस हॅपनिंग? हाऊ अँड व्हाय? इट्स ओके सोनिया, ती खुश आहे ना, ते जास्त महत्वाचं आहे. सो आपण फार विचार नको करूया. जयदीप, पण मला अगदी उलट वाटतंय. मी तिला सतत ऑब्झर्व करते आणि आय थिंक शी नीड्स आवर हेल्प. हेल्प? हो. अगं पण मग तसं असतं तर तिने सांगितलं असतं ना आपल्याला स्वतःहून. नाही नाही, ती आपल्याला सांगू नाही शकणार. का? कारण तिला स्वतःलाच ते कळणार नाही. जयदीप, आय थिंक आपल्याला स्वतःहूनच तिला हेल्प करावी लागणार. म्हणजे कसं हेल्प करणार आपण? आय मीन काय करणार काय आपण? आपण तिला, म्हणजे इफ यू डोंट माइंड, आपण तिला एखाद्या चांगल्या सायकॅट्रिस्ट कडे कन्सल्ट करू शकतो. व्हॉट? सायकॅट्रिस्ट? आपण कशाला? अरे, कारण तिचे हे सगळे चेंजेस बिहेवियरल चेंजेस आहेत. हे अगदी ठळक आहे, म्हणजे आपल्या सगळ्यांच्या लक्षात येण्या इतपत ठळक. मला वाटतं या सगळ्याचं एक्सप्लेनेशन त्यातला एखादा एक्सपर्टच देऊ शकतो. वेट, नाही म्हणजे आपण अशी एकदम घाई नको करायला. मी एकदा बोलेन तिच्याशी, मग ठरवू काय करायचं. हो. अच्छा, गुड मॉर्निंग आई साहेब. गुड मॉर्निंग. उठलीस का? चहा घेणार आहेस? नाही, नंतर घेते. बरं ऐक, मी जरा देवळात जाऊन येते. खूप दिवसापासून राहून गेले. का, आज काही विशेष? अगं, तू इथे नव्हतीस ना, तेव्हा मला काही सुचायचंच नाही. बागेत सुद्धा काम करायला जायचे नेहमी. आई साहेब, आय एम सॉरी. माझ्यामुळे तुम्हाला खूप त्रास झाला ना? अगं, त्यात त्रास कसला? आपल्या माणसाची काळजी वाटते, त्यात काय एवढं? तुला बरं वाटत नव्हतं ना, म्हणून मी देवीला नवस केला होता. तो फेडून येते. आई साहेब, गाडी तयार आहे, चला. हो. ओटीचं सगळं सामान घेतलं? हो, गाडीत ठेव. चल ईशा, मी जाऊन येते. आई साहेब, मी वाट बघतेय तुमची. अगं, ओटी भरून लगेच येते. आणि तोपर्यंत सर्जेराव काका मला मस्त गरम गरम आल्याचा चहा करून देतील. अगं, ते माझ्या बरोबर येत आहेत. हो का? सॉरी. अगं, सॉरी काय त्यात? सर्जेराव, तुम्ही थांबा इथे. अहो पण आई. अगं, मंदा आहेस माझ्या बरोबर. येते मी. आई साहेब, मी तुमच्यासाठी चहा घेऊन येतो. सर्जेराव काका, जी? मला चहा नकोय. म्हणजे? तुमचा मुलगा कसा आहे? सुमित बरा आहे ना? काय करतो आता तो? सेटल झाला असेल ना? कसा आहे सुमित? हिंग चालले ताई साहेब सगळं. सुमित बरा आहे ना? हो. अभ्यास नीट सुरू आहे? हो. सांगा ना सर्जेराव काका, काही प्रॉब्लेम नाही आहे ना? नाही, प्रॉब्लेम असेल तरी सांगा मला. विक्रांत सर आले की कानावर घालते त्यांच्या. काय झालं सर्जेराव काका? कसला विचार करताय? सुमितचं सगळं छान चाललंय ना? हो हो हो, छान छान चाललंय त्याचं. ताईसाहेब, मला बरेच काम आहे. आलो मी, आलो. सर्जेराव काका. जी जी ताईसाहेब. कुठे निघालात? ते हां, ते जयदीप साहेबांची रूम साफ करून घेतो. आलोच मी. काका,